झाली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रण दिलंय इकडे एनडी फाउंडेशन संघाला फलंदाजीचं. सलामीची जोडी सचिन गायकवाड आणि सोबतल्या संदीप देवर्डे. पहिला चेंडू मारुती इकडे या चेंडूला आमच्या दिशेने खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे इकडे सुमित. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा. पुन्हा जबरदस्त चेंडू आमच्या दिशेने. पुन्हा इकडून तीन धाव येते. 2 धाव्याने इकडे खातं उघडलं गेलंय. ऑक्टोबरच्या बाहेर फटकवण्याचा प्रयत्न. मॅचची हेच खराब क्षेत्ररक्षण आणि इकडे चेंडू निघालाय. लागेल धावा किती आहेत. सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा फटकवण्याचा प्रयत्न. मॅचची काही सगळा संपर्क नाहीये पण तिकडे एकेरी धाव पूर्ण केली जाती आहे. याच एकेरी धाव धावसंख्या जी आहे ती 6 बनती आहे. पुन्हा एकदा मोठा फटका आमच्या दिशेने मिड विकेट क्षेत्राला चेंडू वेगाला जातोय. इथे एकेरी धाव येते. एक धाव धावसंख्या 7 बनली आहे. फटका आहे, अप्रतिम फटका. इकडे गॅप आहे मोठा. धावांना नाही तोटा. चेंडू जाईल सीमारेषा पार. इकडे आला आणखी एक चौकार. मेंडुले या स्पर्धेतील सर्वात उंच खेळाडू. जबरदस्त फटका. वा 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 काय षटका आलाय. पहिल्या चेंडूने शेवटचा फेस करताना पाहायला भेटलाय तो बॅटर सचिन गायकवाड बॅटवरती गेलाय आणि चेंडू कट केलाय. पॉइंट आणि गलीच्या क्षेत्रातून चेंडू अगदीच या वेळा काय फटका आलाय. जबरदस्त फटका. बॉल सीमारेषा पार चौकार. भारताला दिसेल चौकार लाजवाब. यावेळेला सुद्धा प्रहार जबरदस्त. धावा वसूल केल्या जाते. पुन्हा 4-4-4 सलग तिसरा चौकार येतोय. 3 चौकारासोबत धावसंख्या पोहोचली ती 23. सलग 4 चौकासाठी पारितोषिक आहे. तिकडे त्याचा मानकरी ठरण्याचा प्रयत्न केला जाईल का? हो यावेळेला कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे इकडे पण यावेळेला मोठा फटका आहे पंचच्या दिशेने. पुन्हा धावा 2 पण इकडे फुटास वरती बाकी इकडे नेटचा पट्टा खेळतात. नेहमी लक्षात ठेवा दोन षटकाचा खेळ संपला आहे. धावसंख्येची आहे ती 26 बनली आहे. विवेक लोखंडे गोलंदाजी मार्फत आणि इकडे वॅक्स से करेंगे सबका स्वागत. चौकार इकडे स्वागत केले जाते. स्वागत जातो खराब क्षेत्ररक्षण. यावेळेला सुद्धा मात्र पंचाच्या दिशेने फटकवला. इकडे क्षेत्ररक्षक असेल चेंडू पकडला जातोय. एकेरी धाब्यावरती समाधान मानावं लागलंय. धावसंख्या जी आहे ती 31 बनली पण सचिन गायकवाड टच मध्ये दिसतोय. 10 चेंडू 24 वरती पोहोचलाय. त्याचा साथीदार संदीप सावडेकर 4 चेंडू 7 वरती. पुन्हा एकदा फटकवला प्रयत्न. चेंडू बॅट संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. यावेळेला सुद्धा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. पुन्हा कमालीचा चेंडू आला. जरूर धाव इकडे येईल पण यावेळेला सुद्धा बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाहीये. यावेळेला सुद्धा लेगबाईच्या खात्यामध्ये धाव जाताना दिसतीये. चेंडू मिड विकेटच्या रिझन मधून चेंडू झाला लापता. चौकार आलाय.
कमाल की बॅटिंग पाहायला भेटते सचिन गायकवाड यू रॉक यू ब्युटी कमाल केली जाते 11 चेंडू 28 धावा ओ यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने उंच माझा झोका गोलीगत धोका खेळ टिपला गेलाय विकेट आली आहे विकेट प्राप्त करताना दिसला बॅटर माझा दाखल निलेश गोरुडे त्यामुळे सुद्धा निलेशसाठी जबरदस्त चेंडू आला निर्धार चेंडू षटकातील तिसरा चेंडू यावेळेला ताकदवर प्रहार पण थोडस आपला पॉवर हिटिंग करावी लागेल फटका खेळा प्रयत्न एक ही धाव आली आहे यावेळेला पूल केला पूल बनवला सक्सेसफुल षटकार जबरदस्त प्रहार जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय यावेळेला आणखी एकाला जबरदस्त फटका इकडे पाहिलं ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू रूम बनला पुन्हा एकदा बॅकफुट वरती गेलाय एक जबरदस्त प्रहाराचं धाव बसून केलं चार मोरे गेंदबाजी में ठीक है एक स्टंप के ऊपर की गेंद खेलने की कोशिश की है बल्ले के साथ संपर्क नहीं है सीधा पैरों पे जाके गेंद टकराई है और टॉप गेंद के साथ शुरुआत होती हुई ओवर की राइट हैंड ओवर द विकेट गेंद और बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश बल्ले का किनारा के साथ गेंद पीछे की तरफ तेजी के साथ निकल रही है गेंद जाएगी इस पर सीमा से के बाहर 4 रनों के लिए भारती जिन्होंने अपने पहले ओवर में रन खर्च किए थे 11 अब जब के बाहर की गेंद है जरूर देखेंगे अंपायर अपने दोनों हाथ फैलाएंगे और बताएंगे कि वहां से वाइट गेंद आ चुकी है अतिरिक्त में रन ऑनसाइड की दिशा में बल्ला जरूर घुमाया है लेकिन तेजी के साथ रन पूरे करने की कोशिश में नीलेश रन आउट होते हुए फिलहाल ये 5वां ओवर चलता हुआ स्कोर की 3 गेंदें अब तक हो चुकी है रन जो 56 बन चुके हैं और 2 गेंद का बैट बचा हुआ इनिंग बची हुई है कितने और रन जोड़े जाएंगे इन 9 गेंदों के ऊपर सचिन गायकवाड़ बहुत ही जबरदस्त टच में लग रहे इनके ऊपर ले रहा है इस बार देखिए 6 के साथ स्कोर के पहुंचेगा 62 पे एक और बड़ी शॉट है इस बार की गेंद काफी ऊपर गई है डिस्टेंस नहीं इस बार क्या ड्रॉप हो चुकी है 2 रन मिलेंगे 2 के साथ स्कोर के पहुंचेगा 64 पे सचिन गायकवाड़ 46 पे इस बार भी वो मिड विकेट फील्डर वहां पे मौजूद था उसके ऊपर से गेंद खेला है 1 रन के साथ 47 पे पहुंचेंगे सचिन गायकवाड़ टीम का स्कोर 66 हो चुका है लोखंडे गेंदबाजी में सामना करेंगे सचिन जबरदस्त शॉट है यानी फील्डिंग बहुत ही लाजवाब हो चुकी है 1 रन पूरा किया है एक के साथ संतुष्ट करेंगे स्कोर हो चुका है 66 इस बार भी बड़ा शॉट खेलना चाहते थे लेकिन बल्ले के साथ संपर्क नहीं है नामदेव बख्तर ने रन पूरा किया है 1 रन के साथ संतुष्ट रहेंगे 2 रन खाते में आएंगे सही किया है सचिन ने
2 के साथ स्कोर 68 होता हुआ 68 वाइड +1। लाजवाब शॉट है, तेजी के साथ गेंद निकल रही है, फील्डर वहां से तेजी के साथ गेंद के ऊपर आते हुए 2 रन के भागे सचिन और अपना आधा शतक वहां पे पूरा करेंगे। लेकिन नहीं है इस बार वो बड़े शॉट के चक्कर में वो गेंद बिंदी गेंद डॉट गेंद देखने को मिली है, लाजवाब गेंद थी ये। तो देखा जाए तो रूम ज्यादा नहीं था, तो बल्लेबाज खुद रूम की तलाश में पीछे हटे और उतने में गेंद निकल गई है। क्या इस बार कनेक्शन है और कनेक्शन के साथ 6 रन। इस बार तो ऑप्टम के बाहर की दिशा में गेंद को सहलाया था। 6 के साथ स्टूबर्ट के पहुंचेगा 76। अंतिम गेंद बची है, 80 बनाने तो एक और चौवा चाहिए। इस बीच रन आउट हो चुके खिलाड़ी 76 बच चुके, 77 बनाने पड़ेंगे आपको। निर्धारित 6 ओवर में 77 बनेंगे, 15 ओवर में आपको 11-11 रन बनाने पड़ेंगे। हर गेंद में जोश है, हर खिलाड़ी खास है। आवाज आसमान छू जाए, हर दिल जोश से भर जाए। छक्का पड़े तो शोर मचाओ, अपनी टीम को जीत दिलाओ। भार्गव ब्लास्टर का जलवा छाया, रॉयल मराठा ने दम दिखाया, सह्याद्री फाइटर मैदान हिलाए, युवा आदर्श जोश बढ़ाए। मल्हार स्पोर्ट्स की गूंज निराली, एनडी फाउंडेशन खेले निराली, भगवा रक्षक स्ट्राइकर की शान, देव स्पोर्ट्स का ऊंचा मान, स्वराज क्रिकेट क्लब का नारा। सचिन चेंडू 77 ची गरज। ओहो जबरदस्त सुरुवात, चेंडू पाहायला गेला तर अगदीच सटीक लाईन लेग तिकडे पाहायला भेटली आहे। आणि सचिन गायकवाड या सामन्यातील दुसरा चेंडू, वा चांगला चेंडू, पुन्हा तिकडे बॅटरला परेशान केले आपण। 77 धावा षटकातील हा चेंडू, ओ खराब चेंडू होता, पण इकडे बॅटर मात्र या चेंडूवरती नीटचा फटका खेळू शकला नाहीये। बॅटची अगदी इनर एज लागली आहे आणि चेंडू इकडे ऑलमोस्ट पोहोचतो एसटी रक्षकापर्यंत। चांगला चेंडू आहे, यामध्ये पहिल्यांदा तो चेंडू तो अंचाईच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, इकडे क्षेत्ररक्षक खराब झाले, अद्याप चेंडू पकडला गेला नाहीये। तोपर्यंत बराचसाच अवधी होता, तोपर्यंत चेंडू इकडे पकडला जाईल, तोपर्यंत कोल्हापूरचे 3000 रन होतील, इतका वेळ इकडे खर्च होतोय। बेगी यावेळेला मात्र लॉंग हँडलचा वापर केलाय, चेंडूला पाठवलाय वन बाउन्स मिड विकेट दिशेतून सीमारेषा पार चौकार। केला चेंडूला पंच केला, चेंडू जाईल तो कव्हरचा शतरक्षक, इकडे स्वीपर कव्हरचा शतरक्षक, तिकडून शतरक्षक सुंदर एकेरी धाव, याच एकेरी धावेनंतर धावसंख्या जी बनली आहे ती 7 बनली आहे। पहिला चेंडू, वा वा काय चेंडू आलाय, कमालीचा चेंडू पाहायला भेटलाय पुल्लेम तिवारकर, संदीप देवर्डे लाजवाब सुरुवात करताना दिसलाय। पुन्हा अगदीच अवघड बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी दुरून चालवली आहे, बॅटचा संपर्क एक धाव येते, धावसंख्या 8 बनली आहे, करायच्या आहेत 77 धावा, 8 बनतायत। त्यामुळे ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू, बाईंचा शतरक्षक असे इकडे फेकी थोडीशी खराब झाली आहे, आपल्या पहिली 4 षटके ही अगदी चांगली कॅलवरती करणं गरजेचं राहील, अचूक टप्पा हा महत्वाचा राहील। पुन्हा चांगला चेंडू आला, यावेळेला सुद्धा मोठा चेंडू येतोय, उलटो असा आहे, पण यावेळेला विकेट गमावली जाईल का?
उंच माझा झोका, गोलीगत धोका, पुन्हा झेल सुटलाय. यावेळा फुलटॉस वरती फुलटोल वसूल. चौकार आलाय. 4 धावा 4 धावेची धावसंख्या वाढते. धावसंख्या 14. षटकातील पहिला चेंडू जरूर इकडे चेंडू पंचाने वाईट घोषित केला, पण अगदी पाहिलं तर चेंडू अगदीच उजव्या यष्टीच्या जवळ इकडे उजव्या यष्टीचा फुंकर घालत गेला. नामदेव षटकातील पहिला चेंडू त्यावेळा की चेंडू पाहिला तो ऑप्टमच्या बाहेर वाईट आला. संख्या 16 बनली आहे. सलगचे 2 चेंडू इकडे अगदी स्वरूपात फेकले गेले. त्यावेळा चेंडू आलाय. अगदीच पाहिले गेलं तर 78 77 धावा बनवायच्या आहेत. धावसंख्या 16 बनली, म्हणजे आपल्याला अद्याप 61 धावा या बनवायच्या आहेत. चेंडू बाकी शिल्लक आहेत फक्त 23. कनेक्शन प्रॉपर रिझल्ट काय असेल आणि गरजेचं आहे. इकडे मैदानावरची जी अडथळे आहेत तिकडे चेंडू जाऊन स्थिर राहिलाय. त्याचमुळे आपल्याला 2 धावा इकडे प्राप्त करता येतील. कनेक्शन मात्र चांगलं होतं खरं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बिगी करण्याचा प्रयत्न, थोडासा सफल झालाय. पुढे सरसवत मोठा खेळण्याचा प्रयत्न, रूम बनवण्याचा प्रयत्न, पण या वेळेला चेंडू बॅटमध्ये संपर्क पाहायला भेटला नाहीये. षटकातील 4था चेंडू अटकवला. या वेळा मात्र इकडे मोठा गॅप आहे. गॅप आहे मोठा, धाबांना नाही तोटा. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. खराब चेंडू आलाय. खराब गोलंदाजी पाहायला भेटले. षटकातील 30वा चेंडू इकडे आपण वाईट स्वरूपाचा फेकलाय. अटकवलाय. पुन्हा तिकडे गिफ्ट मिडविकेटचा क्षेत्ररक्षक असेल. बॅकअप तयार होतो, अन्यथा इकडे सुद्धा मोठ्या धावा येऊ शकल्या. त्याकडे क्षेत्ररक्षक खराब. 2 धावे धावसंख्या 11 झाली. षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. यावेळी संबंधित चेंडू पाहायला भेटला. शेवट सुद्धा होतोय. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 25 आहे. उर्वरित 3 षटक आपल्याला बनवायचे आहेत. 52 धावा. जबरदस्त चेंडू इकडे सुरुवात केली आहे. 17 चेंडू 52 ची गरज. मोठ्या धावा बनवायच्या आहेत. फटकेबाजी करावी लागेल. यावेळेला नो फुटचा चेंडू 55 दिशेने टोलवलाय. इकडे पाहणं गरजेचं राहील. क्षेत्ररक्षक इकडे थोडस खराब. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने. इकडे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा असेल. तर पाहिले गेलं तर आतापर्यंत या षटकात चेंडू फेकले गेले 3, धावा आले 4, म्हणजे मोठे फटके इकडे आले नाहीत. क्रिकेटचा खेळ म्हणजेच क्रिकेटच्या खेळाला जंटलमॅनचा खेळ सुद्धा म्हटलं जातं. आपण पाहतोय की अगदीच बरेचसे खेळ खेळताना पाहतोय. तिकडे बॅडमिंटन असेल, टेनिस असेल, क्रिकेट, कबड्डी असेल, तिकडे ड्रेस कोड वेगळा असतो. क्रिकेटमध्ये इकडे अगदी जेंटलमॅन सारखं दिसणं, जेंटलमॅन असणं एक अपेक्षित असतो. यावेळेला मात्र कमालीचा फटका, ताकद वापरली आणि या ताकदीसोबत चेंडूला केली हवाई सफर. षटकार. पुन्हा एकदा बॅटची एज लागली. चेंडू चाललाय तो दरम्यान रिझन म्हणून पुन्हा एकदा चेंडू केलाय. सीमारेषा पार. 4 धावा. 4 धावे धावसंख्या 39 झाली आहे. एक षटकार, एक चौकार सलग आलाय. षटकातील पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू सज्ज राहील. हा चेंडू बहुत जबरदस्त फटका. इकडे गॅप आहे, म्हणजे सामना बनवला. शेवटच्या 3 चेंडूवरती 14 धावा. नकडे सामना बनतोय. 12 चेंडू बनवायचे आपल्याला 34 धावा.
पहिला चेंडू फटकावण्याचा प्रयत्न, इकडे विकेट आली. साठी आपण आउट केलं होतं फलंदाजाला. तिकडे तो बॅटर पहिल्या चेंडूची मोठा फटका खेळताना बाद झालाय. म्हणजेच काय की आपल्याला अद्याप 11 चेंडू बाकी आहे, तरी 11 चेंडू बनवायचे आहेत. त्या अद्याप 34 धावा. तिकडे थोडासा स्लोवर, थोडासा बॅटरचा फटका. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहावी लागली. शेवटच्या क्षणामध्ये तिकडे फटका चेक केला जातोय. बॅटर सचिन पाटील, फटका चांगला आहे. धावा किती राहील हे पाहणं गरजेचं राहील. धावा लागेल, चेंडू वन बाउन्स गेला का? हो, नक्कीच गेलाय. वन बाउन्स चेंडू सीमाच्या पार जातोय. 4 धावा आल्या तर धावसंख्या वाढतीये आणि आता विजयासाठी आपल्याला 9 चेंडू 29 धावांची गरज राहील. धावसंख्या 48 बनली आहे, तर 9 चेंडू 27 वरती सचिन खेळतोय. आणखी 9 चेंडू ते आपल्याला बनवायचे आहेत 29. म्हणजे सचिन आतापर्यंत खेळला त्याच ताकदीनं आपल्याला किंवा थोडीशी ताकद अधिक वापरावी लागेल. फटका आलाय पण इकडे जे टिपला नाहीये. चेंडू तिकडे मोठा फटका. ओ दांडी 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 गोल. चेंडू पाहायला भेटला. तुमच्या बाहेरचा चेंडू टप्पा पाडण्याचं थोडंसं वळण घेत आतल्या बाजूला आलाय. निर्धाव चेंडू आलाय, म्हणजे 6 चेंडू बनवायचे आहेत त्या 25 धावा. नक्कीच आव्हान मोठं आहे, पण 6 चेंडू 25 धावा आणल्या जातील का? नवीन अध्याय घडला जाईल का? नवीन इतिहास लिहिला जाईल का? जबरदस्त चेंडू, सुंदर फटका, शतरक्षक आहे डीप वरती. तरी आता इकडे आपल्या सामन्यावरची हुकूमत दाखवताना दिसतील फलंदाज प्रशांत मोरे, डाववाद. यश मिळवायचा इतिहास द्यायचा असेल तर आउट ऑफ जाणे गरजेचं राहील. फटका जरूर खेळाय. वेगवेगळे क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. इकडे लॉंगन क्षेत्रामध्ये शतरक्षण झालं. इकडे सुरेख पुन्हा 2 धावा आहेत. धावसंख्या वाढती. धावसंख्या 55 बनली आहे. विजयाचं गणित आता 4 चेंडू 22 झाले आहे. काट्याची फुलांची जुळती कमान आहे. उचलून घे हवं तर दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. अगदी सुंदर धबधबा व्हायचा असेल तर पाण्याला सुद्धा उंचावून पडावं लागतं. तसेच दगडाला सुद्धा जर देव पडायचा असेल तर त्याला मृत्यू व्हावं लागतं आणि त्याला क्षणाचा हातुराचा घाव सहन करावा लागतो. मातीला मृत्यू प्राप्त करायचा असेल तर त्याला सुद्धा अगदी बळावं लागतं, पायात जावं लागतो. अगदी सोनं, त्या सोन्याला सुद्धा अगदी तप्त्या भट्टीतनं बाहेर काढून मग त्याचं मोलाचं सोनं होतं. निधाव चेंडू आला. इथेही चेंडू निधाव म्हणजे पाहायला भेटतोय. शेवटचा चेंडू सामनावरती इकडे जिंकलाय. जबरदस्त रित्या इकडे सामन्यावरती हुकूमत दाखवली. शेवटच्या चेंडूवरती विकेट प्राप्त होते ते सचिन गायकवाड यांना. नाही, सामना जो आहे तो 13 धावेने इकडे जिंकलाय.